श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। महानुभव पंथीय त्यांचे आद्य असे गुरु जे चांगदेव राऊळ, त्या चांगदेव राऊळांनी केवढं अद्भुत असं कार्य केलं याचा आहे त्या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त जितका मागोवा घेता येईल तेवढा घेतला। या महानुभव पंथीयांच्या परंपरेमध्ये जे चक्रधर स्वामी झाले, पुढच्या परंपरेनं काय केलं यावरती चिंतन थोडंफार आपण आजच्या भागामध्ये करूया। महानुभव संप्रदायाचे संस्थापक आणि त्यांचा संप्रदाय हा जर एकंदरीत आपण पाहिला तर मराठी संस्कृतीच्या इतिहासात काही अभिनव अशा पद्धतीचा आहे। चक्रधर स्वामींच्या व्यक्तिमत्वामध्ये हे जे क्रमाक्रमाने पुढे जे अवतार झाले त्यातले जे शेवटचे श्री चक्रधर स्वामी महाराज, त्या चक्रधर स्वामींच्या पुढे या चांगदेव राऊळांनी कार्य केल्यानंतर पुढची जी गुरुपरंपरा होती त्या गुरुपरंपरेतले ज्यांनी ही परंपरेचं कार्य पुढे केलं ते चक्रधर स्वामी महाराज। तर या चक्रधर स्वामी महाराजांच्या व्यक्तिमत्वात अनेकविध विचारांचे संस्कार आपल्याला जाणवतात। त्यांचं चरित्र आपण पाहिल्यानंतर थोडा त्या भागाचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल। जैन धर्माचा आणि नाथ संप्रदायाचा प्रभाव, त्यांच्या आचार विचाराचा प्रभाव महानुभव पंथीयावरती पडला। या चक्रधर स्वामींच्या व्यवहारातून आपल्याला ते सिद्ध होतं। चक्रधर स्वामी महाराजांनी लिहिलेल्या चक्रधरोक्त असा एक सूत्रपाठ त्यांनी लिहिला, ग्रंथ लिहिला। या चक्रधर स्वामींनी चक्रधरोक्त नावाचा सूत्रपाठ लिहिला। त्यामध्ये दत्त वर्णनाची 4 सूत्र अतिशय सुंदर अशा पद्धतीने वर्णन करून ठेवली। म्हणजे हे जे चक्रधरोक्त आहे इतकं वाचनीय आहे की त्यामध्ये त्यांनी 4 वेगवेगळी सूत्र दत्तात्रेयांचं वर्णन करणारी वर्णन केली। त्या दत्तात्रेयांच्या लीला ग्रंथामध्ये सह्याद्र लीळा म्हणून एक प्रख्यात असा ग्रंथ त्यांनी रचला। स्वतः चक्रधरांनी आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये दत्तात्रेयांचं वर्णन केलेलं आहे। दत्तात्रेयांच्या स्वरूपाचं वर्णन चक्रधर स्वामींनी केलेलं आहे। त्यामुळे महानुभवीय ग्रंथ पुढे जे जे जन्माला आले, दत्त बाल क्रीडा असतील, दत्त लीळा म्हणून ग्रंथ असेल किंवा या सगळ्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांची मुक्तकंठानं प्रशंसा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या अनुयायांनी सुद्धा अगदी मोकळेपणाने केली। याचं कारण चक्रधर महाराजांनी सुद्धा वेळोवेळी दत्तात्रेयांच्या लीलांचं वर्णन केलं। म्हणजे चांगदेव राऊळांपासून तर दर्शन झालं, तिथनं ती दत्तात्रेयांचं अधिकारण बनलं ते चक्रधर महाराजांच्या पर्यंत या सर्वांनी दत्तात्रेयांच्या मुक्तकंठाने प्रशंसा केली। महानुभवांच्या आद्य ग्रंथापैकी एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे साती ग्रंथ। तो साती ग्रंथ नावाचा जो ग्रंथ आहे तो अतिशय सुंदर आहे। त्या ग्रंथामध्ये अगदी सुरुवातीलाच दत्त महाराजांचं वर्णन करताना, दत्तात्रेयांना वंदन करताना इतकं सुंदर वर्णन करतात। ते म्हणतात, सह्याचळाचिये चुळुके जयाचे प्रभामंडळ फाके, तो श्री दत्तू लल्लाट फळके नमस्कारी तू असे। सह्याचळाचिये चुळुके म्हणजे सह्याचळाचिये म्हणजे सह्याचल म्हणजे सह्याद्री शिखर म्हणजेच माहुरगड। त्या माहुरगडावरती जयाचे प्रभामंडळ फाके, ज्याच्या नुसत्या उपस्थितीने सर्वत्र माहुरगड असा तेजोमय झालेला आहे, तो श्री दत्तू लल्लाट फळके नमस्कारी तू असे। त्या दत्तात्रेयांना शिरसाष्टांग आम्ही वंदन करतो। म्हणजे पहिल्याच ओवीमध्ये किती कृतज्ञता भाव दत्तात्रेयांबद्दल वर्णन आहे। त्या साती ग्रंथातल्या सह्याद्र लीळा नावाच्या ग्रंथात दत्तांच्या लीलांचं पण वेगवेगळ्या वर्णन केलं। या ग्रंथाची रचना शके 1254 मध्ये श्री रवळो व्यास नावाचे जे पुढचे परंपरेतली अधिकारी मंडळी झाली त्यातले रवळो व्यास नावाचे जे होते त्यांनी शके 1254 या ग्रंथाची निर्मिती केली। याच्यामध्ये ज्या ओव्या आहेत त्या 517 ओव्या आहेत आणि या 517 ओव्या ज्या आहेत या
ग्रंथामध्ये दत्तात्रेयांच्या मूर्तीचं वर्णन मोठं विलक्षण आलंय. दत्तात्रेयांनी अलर्क, आयु, कार्तवीर्य, परशुराम, त्या माहूरगडावरती ज्या ज्या लीला घडल्या, पांचाळेश्वर, तिथली गंगा तीर्थ, वेगवेगळी जी तीर्थ आहेत, पांचाळेश्वर तीर्थ, ही जे सगळ्या वेगवेगळ्या ज्या लीला आहेत, वेगवेगळे ज्या स्थान महात्म्य आहे, या सगळ्याचं वर्णन, अत्यंत रसाळ असं वर्णन या ग्रंथामध्ये या रवळो व्यास यांनी केलं. आता रवळो व्यास यांनी दत्तगुरूंबद्दल आपला भाव कसा व्यक्त केला, थोडं जाता जाता आपल्या पुढे शब्द ठेवतो. ते म्हणतात की चैतन्य कनकाचा लांबण दिवा, अत्रिवंश आनंद कुळैवा, की स्वयंप्रकाश अखंड लाखैवा जीवोद्धरणाचा, की सर्वशक्तीचा मेळी परज्ञान चक्र गोंधळी, आनंद प्रगटला भूतळी जीवा उदो करीतो. उदो म्हणजे उद्धार. की अनसुया गर्भ गगनी तापनाशक, काय शब्दाची लढीवाळपण आहे. की अनसुया गर्भ गगनी तापनाशक, उदयला आनंद मृगांक, त्रिभुवन धवळिता एकू तृप्त जीव चकोरा. ते श्रीमूर्त चाप गौर, ते श्रीमूर्त चाप गौर, कवणा वर्णावे सुंदर, जियेचे नावची उद्धार, ते सगुण बोलू कैसी. जैसा पुराणा विवाद षट दर्शना, उरोध आगमा नवेचे अनुवाद, निगमे नेती भलोतले. म्हणोनी दत्ताची चंद्रांग कांती, उपमा नाही त्रिजगती, जीव चकोरा नित्य तृप्ती, मोहांधकारा ठाव नाही. दत्तात्रेयांचं इतकं लढीवाळ वर्णन या रवळो व्यासांनी केलं. आता सह्याद्री शिखराचं वर्णन त्यांनी कसं केलं या ग्रंथात, जाता जाता बघूया. तव तो देखिला पर्वतू, जो कुला चळा माझी विख्यातू, तेथ असे क्रीडतू अत्रिनंदन. जेथ सरोवरी बहुवस, चक्रवाक राजहंस तयाचे, कुळरव सुरस काही सांगो, ऐसे पंचमाळा निरंतर, गाजताय अंबर, ते जै स्तुती करी द्विजवर दत्तात्रेयांची. तेथीच या परमाणूची थोरी, ब्रह्मादिका न बोलवे परी, कृपा कटाक्ष झटके तयावरी श्री दत्तात्रेयांचा. म्हणजे माहूरचंही विलक्षण वर्णन केलं. सज्जन हो, महानुभव पंथीयांचा आणि दत्तात्रेयांचा असा अन्योन्य संबंध आहे. या महानुभव पंथीयांनी पंजाब, पेशावर पर्यंत जाऊन दत्तभक्तीचं कार्य, विलक्षण असं कार्य केलं. मला वाटत नाही की या महानुभव पंथीयांनी एवढं कार्य दत्त संप्रदायाच्या प्रसाराचं अन्य कोणी केलं. नाथ संप्रदाय आणि त्याच्यानंतर महानुभव संप्रदाय, त्या दिव्य अशा महानुभव संप्रदायाला अतिशय सन्मानानं वंदन करूया. आणि दत्तभक्ती त्यांनी केली, त्यांच्या सर्व धुरीणांना स्मरण करून, मानपूर्वक वंदन करून त्यांचं स्मरण करूया. दत्त महाराजांच्या नामाचं स्मरण करून आज इथेच वाणीला विराम देऊया. आणि याच लीला क्रमानुक्रमाने पाहता पाहता पुढे पुढे वेगवेगळ्या संप्रदायाचा आणि दत्तात्रेयांचा संबंध कसा आला, त्याची वाटचाल नेमकी कशा पद्धतीनं चालू झाली, कशा पद्धतीनं तो सगळा व्यवहार आहे. म्हणजे पंजाब, पेशावरपर्यंत यांनी दत्त संप्रदाय नेला. कुठल्याही मराठी भाषिक पंथांनी कानडी आणि मराठीच्या पलीकडे एवढं विलक्षण कार्य केलेलं आपल्या अन्य लक्षात येणार नाही. आजही आपण अन्य ठिकाणी गेलो तर आपल्याला इतका भाव लक्षात येत नाही. दत्तात्रय म्हणलं की लक्षात येत नाही. परंतु वेगवेगळ्या प्रांतात आजही जे दत्त आपल्याला कळतात ते महानुभव पंथीय, नाथपंथीयांच्यामुळे असं म्हटलं तर वावगं निश्चित ठरणार नाही. आपण या सर्व दिव्य धोरणांचं स्मरण आजच्या दिवशी करून वाणीला आज इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.